मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी. हीच तळेगावची भूमी, ज्या तळेगावच्या भूमीतून सध्या धुरंधर बैल मैदान गाजवत आहे, गुलाल घेत आहे. आणि त्याच तळेगावमध्ये राजा, ज्याने हवेली या ठिकाणी 5 लाखाचं मैदान गाजवलं, त्या राजाच्या गोठ्यावरती आपण आहे. मंडळी, राजाच्या गोठ्यावरती आल्यानंतर या ठिकाणचं माहोल बघा. फक्त राजा नाही तर यांच्याकडे असलेले राजाच्या अगोदरचे बैल आणि नंतरचे जे खोंड दिसतील इथं तुम्हाला, पूर्ण याचा संपूर्ण आढावा, या बैलांचा इतिहास, या राजाच्या गोठ्यावरती नेमकं काय चालतं. ज्या सम्राट आणि राजाने बरेचसे मैदान गाजवले, त्याच राजाच्या गोठ्यावरती आपण आहोत. तर आपण त्याच्या मालकाकडनं या राजाविषयी आणि त्यांच्याकडे असलेले हे जवळपास 10 ते 15 बैल म्हणता येईल, त्यांचा तो व्यवसाय आहे की नेमकं मैदानासाठी ते बैल तयार करताय, या संपूर्ण गोष्टींचा आढावा आपण घेणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे संपूर्ण बघा. कारण की राजा हा मराठवाड्यातील असा बैल आहे जो मैदानात चांगल्या प्रकारे पळतो, गुलाल घेतोय, त्याची मागणी देखील चांगली वाढली. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी उघड होतील. आपल्यासोबत आहे राजाचे मालक. नाव सांगा तुमचं. शाकीर का मजिद का पठाण. गुरकरी पण आहे, मालक पण आहे. किती बैल आहे तुमच्याकडं? नेमकं कळायला मार्ग नाही. चिमण्याची मुलाखत घेतली, चिमण्याच्या गोठ्यावरती बैल. आता इकडं राजा त्यांच्या गोठ्यावरती आहे, त्या राजाच्या गोठ्यावर पण जवळपास 10-15 बैल. किती बैल आहे तुमच्या अंदाज? आता इथंच पण 12-13 आहे. बरं. आणि मोठ्या भावाकडे बी 4-5. याच्यात नावं काय काय सांगा बैलाची? बैलाची राजा आहे, ते सुलतान आहे, तिकडं बाजी. आता बारके वासराचे 2-4 नाव ठेवले. बाजीचा काय इतिहास आहे? बाजीचा इतिहास म्हणजे असा आहे, बिनजोडचा बादशाह म्हणून जातो आमच्याकडं. आमच्या इकडं जे ना, या जिल्ह्यात 1 नंबर मध्ये पळतो बाजी बिनजोडला. पावसाळा पुरा अख्खा पावसाळा 4 महिने तेच चालतं आमच्या पैसे. बर. बाजी बाजी आता सध्या काय मैदानात आहे का नाही? आहे मैदानात. आता याला नेलतं 26 जानेवारीला आपले देसाईच्या अड्ड्यात, तिथं पण बिनजोड केली त्यानं. तेव्हापासून हा कोणता सुलतान का? सुलतान त्यो हे राजा आहे. हा राजा, सॉरी, तो सुलतान. हा. बर. ज्या राजाच्या गोठ्यावरती आपण राजाची मुलाखत घ्यायला आलो, मात्र त्या राजाच्या पाठीमागं असे जवळपास 10 ते 12 बैल यांच्याकडे आहे. तर काय कारण नेमकं एवढे बैल सांभाळायचे? तुम्ही मैदानच करता की खरेदी विक्री? आता आपण 2-3 वस्तू घरीच ठेवतो. 1-2 आपले स्वतःचं बी नाव चाललं पाहिजे, आणि थोडेफार 4-2 वर्षातून असे देतो बी समजा. बरं. हा. राजाचा इतिहास सांगा मला. राजा कधी खरेदी तुमची? हा, राजाची खरेदी करेली. किती? बारीक असताना वासरूच गेले ते 1.5 लाख रुपयाला, असा अनाडी बच्चा. किती वर्ष झाली? वर्षांनी आता घेतलेला आहे तो पावसाळ्यात, तरी बी 7-8 महिने झाले असं. मग आता किती जाते? बिगर जाते बच्चा, आधा जाते. हा, आधा ते. बर. राजा आणि सम्राट पळवता तुम्ही? हा, राजा आणि सम्राटची गाडी पळायची. राजाचं कोणतं मैदान आहे की ते आता मागे कोणतं तरी मैदान झालं 5 लाखाचं? हो, वडगाव हवेली. हवेलीचं. त्या मैदानात काय नेमकं कधीचं मैदान होतं ते? कोणत्या महिन्यात झालं ते? मागलच्या महिन्यात झालं. आणि याच्या दोघार आदात मध्ये पळायला होतं. आदातला फार अंतर दिलं होता, चिमण्यानं कसं अंतर देऊन काढले होते गट सेमी, त्याच पद्धतीनं चांगली अंतरनं गाडी पळाली होती. मला तिचाच अंदाज आलता गाडी मोठ्या मैदानात बी सुद्धा फायनलला चांगल्यालाच लढत देणार, सेमीला त्याला. कोणत्या कोणत्या गाड्या होत्या बरं सोबत? कोणते बैल सोबत? सोबतचे बैलच नाव नाही सांगत मी, पण चांगलीच नंदी होते तिथं. 1 नंबरचे टॉपचे पुरे सगळे बैल होते. बर. हो. 5 लाखाचं मैदान झालं? हो, 5 लाख. त्यानंतर किती मैदानात गुलाल राहिला? त्याच्यानंतर 5-6 मैदान केले राजानं. लय जास्त दाट बी नाही पळत आम्ही त्याला, अजून आदात आहे ना, त्याचे पण मोजकच काढतो त्याला. कासेगावच्या मैदानात काय झालं होतं नेमकं? राजा आणि सम्राटची गाडी पडली तिथं. कासेगावला थोडा सम्राटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं जे मोठा बैल पळतो त्याच्यावरच गाडी पळते आमची. मोठाच बैल कमी पळाला, त्या हिशोबाने गाडी नव्हती पळाली. सम्राट मोठा आहे, हा. हा छोटा आहे. हा, हे छोटा आहे. याला गाडी वळल्या जात नाही, तेवढी ताकद नाही ना.
बरोबर. मोठ्याच बैलावर गाडी पळती जास्त. तुमचं हे शेत आहे ना? हा शेती. शेतात आपण आहे. आणि हा गोट्याचा सांभाळ कोण करतो मग? कोण नियोजन? गोट्याचा आम्हीच करतो. अच्छा. हा तुम्हाला हा पारंपरिक म्हणजे वडिलोपार्जित नाद आहे का? हा पहिल्यापासूनच नाद आहे. बरं, काय सांगाल नेमकं राजाचे वैशिष्ट्य, राजाविषयी सांगा ना थोडं. राजाचं असं वैशिष्ट्य आहे, कारण आम्ही याच्या अगोदर शिकणला पळीला 2-3 रेषल घेतल्या होत्या. शिकणला पण चांगला पळत होता आणि एकदम शिस्तीनं वासरू पळतो. आदात वयात म्हणजे एवढं नाव करणं सोपं नाही. बरोबर. त्यानं आदात मध्येच भरपूर नाव करून दिलं. त्याला खायला काय देतो तुम्ही? खायला काय आपलं आहे दूध ते. बाकी चारा वगैरे कसं नाही? चार आपला शाळूचा कडबा आहे, काही मक्काची कुट्टी ते पद्धतीने. सराव पाठी कुठं? सराव पाठी आता पावसाळ्यातच त्याचे रेषल काढत होतो, तेव्हापासून काही रेषल काढेलच नाही त्याची. सारखा आता मैदानात त्याची इकडं शिकणमध्ये पळतो आणि तिकडं 3 फेऱ्यात. आता नाशिकचं मैदान झालं होतं, राजा आणि कोण होतं तिथं? राजा आणि तो आपला 4x4 गजा मुळशीचा. तिथं काय झालं नेमकं? गुलाल झाला तिथं, 5 नंबर झाला. फायनलला गाडी काढायला लागली होती. हा जरा सुट्टीत गडबड झाली ती आमच्याकडूनच. पोर ऐकून सुट्टी नव्हती झाली गजाची चांगली व्यवस्थित, त्यामुळे थोडी सुट्टीलाच गाडी फसली होती. 2-3 छकड्यानं सगळ्या गाड्या निघून गेल्या त्या पुढं, पण तेवढ्या गाड्या कव्हर करून 5 नंबर केला त्यानं. इतके जनावर, कोणतेच जनावर सोडलेले नाही तुम्ही? कोंबड्या आहे, बकऱ्या आहे, कुत्रे, बैल, गाई, सगळ्याच आपल्याला पहिल्यापासूनच आवड आहे बैलाची, त्याची पाळायची. बरं. चांगलंय. नाद असणं गरजेचं आहे. फक्त बैलगाडा क्षेत्रच नाही तर सगळंच. गाईचं दूध वगैरे? मग गाईचं दूध विकत नाही आम्ही, बैलालाच. बारके वासरं ते पिते. अच्छा. पुढचं मैदानाचं नियोजन कसं आहे? कोणत्या मैदानात दिसेल राजा आता? राजाचं अजून काही नियोजन केलेलं नाही, पण चांगल्याच मैदानात दिसणार टॉपच्या पळताना. सम्राट आणि राजाच पळणार की परत जोड फोडणार? नाही, एखाद्या वेळेस पळू फोडून, परत जोडच पळणार. सम्राट आणि राजा किती मैदान झाले एकत्र? आता हाय जेव्हापासून चालू एकत्रच मैदान होते. आता नाशिकच्या मैदानाला पहिल्याच वेळेस फोडून गाडी आणली. दोन्ही पण फायनलला होतं तिथं. घरात किती सदस्य हो तुमच्या? घरात आता आम्ही 4 भाऊ आहे. अच्छा. नाव सांगा ना मला सगळ्यांचे. मोठे भाऊ हबीब भाऊ आहे, जे 2 नंबरचे नाव भाई, आणि आम्ही 2 जाकीर. मैदानात ज्या शाकीर जाकीरचं नाव निघतं, आपले समालोचक आहे मोरे सर, नेहमी ते त्यांच्या शैलीमध्ये धुरकरी आणि ही जुळी भावंड या दोघांचं नाव निघतं. तर तेच सांगाल मी की चिमण्या, राजा आणि सम्राट हे 3 बैल तुम्ही सतत आता बाहेर आहे. आता पुन्हा 1 तारखेच्या का 4 तारखेच्या मैदानात तुम्ही बाहेर जाणार आहे. माझं तर म्हणणं आहे तिकडे त्या साईडला एखादं घर घ्या आणि एखादा महिना तिकडं राहत जा, एखादा महिना इकडं. कारण की इकडं तर काय शंकरपट भरवता. शंकरपट. आणि शंकरपटात बैल तुमचे कमी पडत असतील माझ्या मते. शंकरपटात बी याच्या दोघरच पहिल्यांदा बी जलवा आणि सम्राट पळत होते, ते बी 1 नंबरलाच पळाले शंकरपटात. जे सुलतान बी आता शंकरपटामध्ये पण 1 नंबर करतो. अच्छा. तुमच्या आवडीचा बैल कोणता याच्यात? आवडीचा बैल आमचा बाजी. कारण त्यांना लई नाव करून दिले. बिनजोडचे आम्ही 2-2, 2.5 लाख रुपयाच्या शर्ती खेळलो त्याच्यावर. पण तेवढे सगळ्या जिंकून दिले आम्हाला. 80-30ला तो लई पळून जातो. आता उदयास आले हे चर्चेत, आता आले राजा सम्राट चिमणे, हे आता आले. त्याच्या दोघर बिनजोडला बाजीना अशा जे हारलेली शर्ती ते जिंकून दिले त्यानं आम्हाला त्याच्यात स्वतःच्या बळावर. गोठ्यावरती आलं का मुलाखत घ्यायला कोणी आतापर्यंत? नाही, कोणीच नाही आला. चिमण्याच्या, राजाच्या, सम्राटच्या कोणीच नाही. आता बैल चर्चेत आहे म्हणून त्याच्यामुळे आता तुम्ही पण आले. याच्या दोघर नेल कोणीच. काय चिमण्या आणि राजा सम्राट मध्ये काय बदल आहे बरं? काय ह्या 3 बैलांमध्ये काय वेगवेगळे गुण आता त्याचे जे एवढे सांगितले तेवढे कमीच आहे. 3 बैल एकदम शिस्तीत बैल पाळणारी, काही तकलीफ देणार नाही, कोणत्या बैलात पळून घेते. तुमचं वय किती आता? माझं वय 29 वर्ष. 29 वर्ष. कधीपासून या क्षेत्रात? जे 5वी पासूनच याच्यातच बैलगाड्यात. बरं. मग या शाळेत शिकेल नाही, 5वी शिकली, 6वीला गेलो पण नाही शाळेत. 5वी पासून इकडे बैलात नांदत.
मग या बैलावरती काय आतापर्यंत पारितोषिक काय काय मिळवलं तुम्ही? बरेच मिळालं. आता किती नाव झालं एवढं सोपं नाही. याच्या अगोदर बी शिकांना बराच नाव होईल आमचा. शिकांना पण 1 नंबरातच बैल पळत होते त्याच्या अगोदर बी. कारण आता 3 फेऱ्यात जास्त पळाली ना, त्याच्यामुळे एवढी चर्चा झाली. बरोबर. सेकंदात नाव नाही होत. नाही सेकंदात नाही एवढा. तिकडचं लय वेगळं नाव आहे. हा, ते नाव म्हणजे लय मोठं. एखादा आवडीचा बैल सांगा तुमच्या बैलाच्या व्यतिरिक्त. दुसरे बरेच बैल गेले असे. आता दुसऱ्या पैसे चांगले बैल होते. आता पाटीलचा बादल पळत होता, तो बी शिकांडला 1 नंबरच पळत होता. चांगला बैल होता तो पण. बरं मला हे सांगा, नेमकं सराव कसा असतो राजाचा? राजाचा सरावर याच्या दोघर बारीक असताना मी घोड्यातच रेषल टाकेली त्याची. घोडा पण आहे तुमच्याकडे? हा, घोडा आहे, गावठी घोडा. बरं, म्हणजे आता ह्या घोड्यासोबत पळून पळून तुम्ही त्याला ती स्पीड तयार करून? हो, आता हे बारके वासरे हे पण घोड्यातच शिकायचे. सगळे आम्ही घोड्यातच ट्रेन करतो दोघात. मग चांगली स्पीड वाटली त्यामुळे घोड्याला चांगली वाढून पळाली. घरचाच घोडा त्याच्यासाठी गेले शिकासाठी. बरं. हा, तो घोडा मग ह्या सगळ्याचं मॉनिटर म्हटलं तर घोडाच म्हणा? घोड्याचे त्याच्या सगळ्याचा हेडमास्टर घोडाचे आमचा. बरं. हा, घोड्याचं नाव काय? घोड्याचं नाव हिरा. हिरा. हा, हेच पण साहेब. आपण मंडळी, या राजा, सम्राट आणि चिमण्याचा हेडमास्टर काय नाव म्हटले? हिरा. हिरा. सुंदर आहे नाव, हिरा. मित्रांनो, ज्या राजा सम्राटला, चिमण्याला तुम्ही मैदान गाजवताना पाहता, गुलाल घेताना पाहता, त्याच्या मागे इतिहास हा हिरा, हा मॉनिटर. आणि हे कोणाला माहिती नाही अजूनपर्यंत. तर नक्कीच या राजाच्या, चिमण्याच्या आणि सम्राटच्या पाठीमागे काहीतरी वेगळा इतिहास आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही राहत. तर या हिरामुळं आज या बैलांना जर गती कुठेतरी आहे, हे मैदान जर करत असतील, तर या घोड्याची करामत, या घोड्यामुळेच कुठेतरी ही बैल मैदान गाजवताना दिसत आहे. आपण होतो राजाच्या गोठ्यावरती. संपूर्ण इतिहास, संपूर्ण राजाचा, सम्राटचा आणि चिमण्याचा इतिहास आज आपण तळेगावच्या मातीतला बघितला. धन्यवाद.